नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 11 ते 13 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही या लेक्चरची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आता आपण आजच्या लेक्चरकडे वळू. पहिला प्रश्न आहे, घटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेचा समावेश करायला कोणत्या राज्यांनी मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय ओडिशा. तर बघा, रिसेंटली ओडिशाच्या मंत्रिमंडळाने आपल्या राज्यघटनेच्या 8व्या शेड्यूलमध्ये त्यांची कुई भाषा समावेश करायला मंजुरी दिलेली आहे. आता कुई भाषा हे कोणत्या जमातीशी संबंधित आहे असाही प्रश्न बनू शकतो. तर बघा, ओडिशामध्ये एक कंद जमात आहे, जी जमात ही कुई भाषा बोलते. तर आता जर ह्या कुई भाषेचा समावेश राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये झाला तर ओडिशातल्या या कंद जमातीला बरेच फायदे होतील. ते कसे? तर ह्या कुई भाषेतून लिहिलेलं जे बुक्स वगैरे आहेत किंवा ह्यांचं जे नॉलेज आहे किंवा ह्या कंद जमातीची जी संस्कृती आहे तर ते पसरवायला किंवा ह्या संस्कृतीचं जतन संवर्धन करायला, ह्याचा प्रसार करायला कंद जमातीला मदत होऊ शकते. ओके, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ना आपल्या राज्यघटनेचं 8वं शेड्यूल किंवा 8वी अनुसूची काय आहे याबद्दल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती जाणून घेऊ. हा टॉपिक जो आता आपण बघतोय तो प्री पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आयोगाने कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा ह्यावरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, आपल्या राज्यघटनेची जी 8वी अनुसूची आहे तर त्याच्यामध्ये आपल्या भारतातल्या सगळ्या ज्या अधिकृतपणे मान्यता मिळालेल्या ज्या भाषा आहेत तर त्यांची लिस्ट या 8व्या शेड्यूलमध्ये दिलेली आहे. जर ह्या भाषा कोणत्या कलमाशी संबंधित आहे असं विचारलं तर माहिती पाहिजे तुम्हाला. आपल्या घटनेच्या कलम 344(1) आणि 351 मध्ये हे आढळतात. आत्तापर्यंत बघा, आपल्या भारत सरकारने टोटल 22 भाषांना अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे. त्या 22 भाषा कोणत्या? तर आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी ह्या त्या 22 भाषा आहेत. तसं बघितलं ना तर जेव्हा आपली राज्यघटना बनवली होती तेव्हा फक्त 14च भाषांचा उल्लेख या 8व्या शेड्यूलमध्ये होता. पण त्यानंतर बऱ्याच घटनादुरुस्त्या झाल्या आणि नंतर इतर भाषासुद्धा एक एक करून जोडल्या गेल्या. तर सगळ्यात आधी बघा, 1967ची 21वी घटनादुरुस्तीनुसार तर या घटनादुरुस्तीनं पहिल्यांदा या 8व्या अनुसूचीमध्ये 15वी भाषा म्हणजे सिंधी ही भाषा जोडली गेली. त्यानंतर 1992च्या 71व्या घटनादुरुस्तीने कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा ॲड झाल्या. त्यानंतर 2003च्या 92व्या घटनादुरुस्तीने बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या 4 भाषा याच्यामध्ये ॲड झाल्या. तर असे एकूण सध्या 22 अधिकृत भाषा आहेत आपल्या या 8व्या शेड्यूलमध्ये. या 22 भाषांपैकी सुद्धा ना हिंदी भाषा हे बरेच लोक बोलतात, हे लक्षात ठेवा. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघू. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या जिल्ह्यात 800 मेगावॅटच्या 2 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय सोनभद्र जिल्हा. तर रिसेंटली बघा, यूपीच्या मंत्रिमंडळाने या सोनभद्र जिल्ह्यामध्ये टोटल 2 औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारायला मंजुरी दिलेली आहे. तर हे दोन्ही जे प्रोजेक्ट आहेत तर हे 800 मेगावॅटचे असणार आहेत. औष्णिक ऊर्जा प्रोजेक्ट आहेत हे, आणि ह्याला 18,000 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. आता हा खर्च कसा असणार आहे? तर या प्रोजेक्टमध्ये ना राज्य सरकार आणि NTPC हे 50-50% ह्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये दाखवतील. या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीसाठी 30% इक्विटी दिली जाईल. तर राहिलेली 70% म्हणजे 70% जी रक्कम आहे तर हे फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून ह्याची व्यवस्था केली जाईल. तर अशा पद्धतीने हा टोटल 18,000 कोटी रुपये एवढे पैसे खर्च करून हे 2 800 मेगावॅटचे प्रोजेक्ट यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यामध्ये आता उभारण्यात येतील. या प्रश्नाच्या माध्यमातून यूपीबद्दल सुद्धा थोडी माहिती जाणून घेऊ. तर इथे बघा, हा आहे आपला यूपीचा मॅप म्हणजेच उत्तर प्रदेश. याच्या उत्तरेला आपण बघितलं तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आहेत. याच्या पश्चिमेला हरियाणा, दिल्ली, राजस्थान ही राज्य दिसत आहेत. याच्या दक्षिणेला बघा, इथे MP आहे, छत्तीसगड आहे. याच्या ईस्टला म्हणजे पूर्वेला बिहार आणि झारखंड ही राज्य आपल्याला इथे दिसत आहेत. याच्याशिवाय या राज्याच्या ईशान्य दिशेला नेपाळ हा देशसुद्धा इथे लागून आहे. इथे एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा, दुधवा. हे उत्तर प्रदेशचं एक नॅशनल पार्क आहे. इथली वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे ताजमहल, आग्र्याचा किल्ला आणि फतेपूर सिक्री. ओके, पुढचा प्रश्न. प्रायोगिक तत्वावर पर्यायी तंटा निवारण मंच म्हणून गाव पातळीवर केवळ महिला न्यायालय स्थापन करण्याचा उपक्रम केंद्र सरकार कोणत्या ठिकाणी सुरू करत आहे?
या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, फक्त 1 आणि 2. तर बघा, आसाम आणि जम्मू काश्मीर या 2 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर म्हणजे ट्रायल बेसिसवरती आपलं जे केंद्र सरकार आहे, तर ह्या 2 राज्यामध्ये प्रत्येकी 50 गावांमध्ये अशा पद्धतीनं एक पर्यायी तंटा निवारण मंच हे उभारणार आहे. पण हे सुद्धा ट्रायल बेसिसवर असणार आहे, लक्षात ठेवा. आता या मागचा केंद्राचा पर्पज काय आहे, तर बघा, ऑलरेडी आपल्या न्यायालयामध्ये बऱ्याच केसेस पेंडिंग असतात. तर जे कौटुंबिक हिंसाचार, मालमत्तेचे हक्क किंवा पितृसत्ताक व्यवस्थेचा प्रतिकार यासारखे काही जे मुद्दे आहेत, तर ह्याच्यासाठी म्हणून पर्यायी विवाद निराकरण मंच म्हणून गाव पातळीवर फक्त महिला न्यायालय स्थापन करण्याचा हा एक उपक्रम रिसेंटली आपला केंद्र सुरू करतोय. तर हे ट्रायल बेसिसवरती आसाम आणि जम्मू काश्मीर या 2 राज्यांमध्ये प्रत्येकी 50 गावांमध्ये ऑगस्टपासून ह्याची सुरुवात केली जाणार आहे आणि पुढच्या 6 महिन्यांच्या आतमध्ये देशाचा जो राहिलेला भाग आहे, म्हणजे जे राहिलेले सगळे जे राज्य आहेत, तर ह्याच्यामध्ये या प्रोजेक्टचा विस्तार केला जाणार आहे. आता हे कसं काय बरं अचानक आलं हे पर्यायी तंटा निवारण केंद्र? तर आपलं जे राष्ट्रीय महिला आयोग आहे, तर त्यांनी अशा पद्धतीचं एक महिलांचं लोक न्यायालय म्हणून त्यांनी 2014-15मध्ये स्थापन केलं होतं किंवा त्यांनी ते चालवलं होतं. पारिवारिक महिला लोक अदालत किंवा महिलांचं लोक न्यायालय असं त्याला म्हणायचे. तर या न्यायालयापासून प्रेरणा घेऊन केंद्राने हा उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, म्हणजे हे कुणापासून प्रेरित आहे, तर आपल्या नॅशनल कमिशन ऑफ वुमनपासून हे प्रेरित आहे. आता बघा, हे जे नारी अदालत असणार आहे, जे आता केंद्र स्थापन करते, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक गावाच्या नारी अदालतमध्ये 7 ते 9 सदस्य असतील. याच्यापैकी अर्धे सदस्य हे ग्रामपंचायतीनं निवडून दिलेले असतील, तर राहिलेले जे अर्धे सदस्य असतील तर त्या महिला शिक्षक किंवा डॉक्टर किंवा सामाजिक कार्यकर्त्या, तर ह्याच्यामधून गावकऱ्यांनी नॉमिनेट केलेले अर्धे सदस्य असतील. ओके, म्हणजे कम्प्लिटली हे महिलाच ह्याच्यामध्ये सदस्य असणार आहेत, ज्याच्यापैकी अर्धे निवडून दिलेले तर अर्धे नॉमिनेट केलेले असतील. तर या सदस्यांमध्ये कायदेशीर मित्र किंवा न्यायसखी सुद्धा असेल. तर आता हे न्यायसखी कोण ठरवणार, तर ग्रामपंचायतीनं नामनिर्देशित केलेले असेल यांना किंवा निवडलं जाईल. तर यांच्यापैकी जे मुख्य न्यायसखी असेल म्हणजे जे मुख्य कायदेशीर मित्र असेल, तर या नावाच्या जे नारी अदालतचे प्रमुख आहेत, तर ह्यांची निवडसुद्धा या न्यायसखींमधून केली जाणार आहे. आता हे जे मुख्य कायदेशीर मित्र असतील म्हणजे मुख्य न्यायसखी असेल, तर हिचा साधारणपणे 6 महिन्याचा पिरियड असणार आहे. त्यानंतर नवीन मुख्य न्यायसखी निवडली जाईल. ओके, आता ही जी संपूर्ण योजना आहे ह्याला मी एवढं डिटेलमध्ये का कव्हर केलं आहे, कारण आयोग ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो, कारण हा एक खूप नवीन असा उपक्रम आहे. आता ही जी योजना आहे ही आपलं महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जाणार आहे. याच्या अंमलबजावणीची प्रोसेस आपलं पंचायती राज मंत्रालय, आपलं ग्रामीण विकास मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संचालित सामान्य सेवा केंद्राच्या सहकार्याने ह्याच्या अंमलबजावणीची प्रोसेस केली जाणार आहे. ओके, पुढचा प्रश्न, फोर्ब्सच्या अमेरिकेतील 100 श्रीमंत महिलांच्या यादीत किती भारतीय वंशाच्या महिलांनी स्थान मिळवलंय? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, 4 महिला आहेत या लिस्टमध्ये. फोर्ब्सच्या 2023च्या 100 सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांच्या लिस्टमध्ये. तर यामध्ये यावर्षी 4 भारतीय वंशाच्या महिलांनी स्थान मिळवलेलं आहे. या 4 लेडीजकडं किंवा 4 भारतीय वंशाच्या महिलांकडं टोटल एकत्रित संपत्ती आहे $4.06 बिलियन, म्हणजेच $4.06 अब्ज ह्या चौघींची टोटल संपत्ती आहे. याच्यामध्ये बघा कोणकोणत्या ह्या भारतीय वंशाच्या महिला आहेत, तर जयश्री उलाल, नीरजा सेठी, नेहा नारखेडे आणि इंद्रा नुई. तर ह्या त्या 4 भारतीय वंशाच्या महिला आहेत. यापैकी जयश्री उल्लाल आहेत ना, तर ह्या अरिस्टा नेटवर्क्स नावाची एक कॉम्प्युटर नेटवर्किंग फर्म आहे, तर ह्याच्या त्या अध्यक्षा आणि CEO आहेत. नीरजा सेठी ह्या IT सल्लागार आणि आउटसोर्सिंग फर्मच्या सिंटच्या ह्या सहसंस्थापक आहेत. नेहा नारखेडे या क्लाउड कंपनीच्या कॉन्फ्लुएंटच्या सहसंस्थापक आणि माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजे CTO सुद्धा आहेत. आणि इंद्रा नोई या पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि CEO आहेत. तर ह्या त्या 4 भारतीय वंशाच्या महिला आहेत ज्यांना यावर्षी या फोर्ब्सच्या लिस्टमध्ये 100 श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळालेलं आहे. ओके, आणि लक्षात ठेवा पहिल्या नंबरवरती जे आहे ना या लिस्टमध्ये, तर ह्या सलग 6व्यांदा डेन हेंड्रिक्स या लिस्टमध्ये टॉपवरती आहेत. त्या कोण आहेत, तर ABC सप्लायच्या सहसंस्थापक आहेत त्या डेन हेंड्रिक्स. ओके, आता पुढचा प्रश्न बघू आपण. ओडिशा मंत्रिमंडळाने अमा ओडिशा नवीन ओडिशा योजनेला मंजुरी दिली आहे, त्याचा उद्देश काय आहे?
तर या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय. या योजनेचा उद्देश आहे की ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणं. तर रिसेंटली ओडिशाच्या मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिलेली आहे. योजनेचं नाव लक्षात ठेवा, अमा ओडिशा नवीन ओडिशा. कशासंबंधी आहे तर ग्रामीण पायाभूत सुविधा ह्या इम्प्रूव्ह करण्यासाठी. आता हे ग्रामीण पायाभूत सुविधा वाढवणं म्हणजे काय करणार आहे तर जसं की या प्रोजेक्टच्या अंतर्गत जे या राज्यातले जे वेगवेगळे मंदिरं वगैरे आहेत किंवा जगन्नाथ संस्कृती जी आहे या राज्याची आणि परंपरा, तर ह्याचं संवर्धन, जतन आणि संरक्षण करण्यापासून ते जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत जसं की रोड नवीन नवीन बनवणं, तर अशा सगळ्या गोष्टी या योजनेमध्ये कव्हर होणार आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या योजनेच्या अंतर्गत सगळी मूळ कामं असणार आहेत. जसं की गावातल्या मंदिराच्या जीर्णोद्धारापासून ते भविष्यातल्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीपर्यंत हे सगळं या प्रोजेक्टच्या आतमध्ये केले जाऊ शकतं. ओके, या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात आपण ओडिशाचा मॅप पण बघून घेऊ. आय होप की आपण हे जे मॅप टाकतोय ह्याची तुम्हाला थोडीफार हेल्प होत असेल. माझा पर्पज एवढाच आहे की आपण हे जे मॅप्स अभ्यासतोय ना, तर एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न आला मॅपशी संबंधित तर तुम्हाला लगेच हा मॅप डोळ्यासमोर दिसावा की ओडिशा राज्य कुठं आहे भारतामध्ये, त्याच्या शेजारचे राज्य कोणते, म्हणजे थोडक्यात आपल्याला त्याची जिओग्राफीसुद्धा समजायला मदत होते. तर बघा, हा आहे ओडिशाचा मॅप. तर हे आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला असलेलं हे एक राज्य आहे. याच्या आपण जरा दक्षिण आग्नेयेला बघितलं तर इथे बघा बंगालचा उपसागर दिसतोय. पूर्व किंवा ईशान्य दिशेला पश्चिम बंगाल आहे, उत्तरेला झारखंड आहे, पश्चिमेला छत्तीसगड आहे, नैऋत्येला तेलंगणा हे राज्य आहे आणि दक्षिण नैऋत्येला आंध्र प्रदेश हे राज्य इथे आपल्याला दिसतंय. इथलं सूर्य मंदिर हे याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे युनेस्कोनी. इथली महत्त्वाची नॅशनल पार्क किंवा राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवा, भितरकनिका, नंदनकानन आणि सिमलीपाल ही ओडिशाची नॅशनल पार्क्स आहेत. ओके, पुढचा प्रश्न. सरकारी कर्मचारी नियुक्त केलेल्या दुर्गम भागात 3 ते 5 वर्षांसाठी सेवा देतील अशी घोषणा कोणत्या राज्याने केली? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. आसाम गव्हर्नमेंटने रिसेंटली अशी घोषणा केली आहे की तिथले जे आता सरकारी कर्मचारी असतील तर ते तिथं जो काही ज्या भागाला त्यांनी दुर्गम भाग म्हणून नोटिफाय केलेलं आहे त्या भागात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना कमीत कमी 3 ते 5 वर्ष सेवा देणं हे आता त्यांनी कंपल्सरी केलेले आहे. रिसेंटली आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वा शर्मा यांनी अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे किंवा ह्यांच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय आता घेतलेला आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून थोडा आपण आसामचा मॅप पण अभ्यासून घेऊ. इथे बघा, नॉर्थ ईस्टकडचं सगळ्यात मोठं राज्य आहे हे आसाम. याच्या उत्तरेला भूतान आहे, याशिवाय अरुणाचल प्रदेश हे राज्यसुद्धा लागलेले आहे. पूर्वेला बघितलं तर नागालँड, मणिपूर ही राज्य इथे दिसत आहेत. दक्षिणेला मेघालय आहे, त्रिपुरा, मिझोरम हे राज्य इथे आहेत बघा. ईशान्य भारतातल्या 7 राज्यांपैकी आसाम हे सगळ्यात मोठं आणि एक महत्त्वाचं राज्य आहे, लक्षात ठेवा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस वन्यजीव अभयारण्य हे इथले युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा ह्या 2 गोष्टींना दिलेला आहे. याशिवाय इथले जे महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत हे सुद्धा आयोग एक्झाममध्ये विचारत असतो, लक्षात ठेवा. दिब्रू-सैखोवा नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क हे इथली महत्त्वाचे नॅशनल पार्क्स आहेत. आणि बराक नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी, तर या 2 महत्त्वाच्या नद्या आसाम या राज्यातून वाहत आहेत. ओके, पुढचा प्रश्न. उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी साक्षरता संग्रहालय बांधलं जाणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे लखनौ, पहिला पर्याय. तर आता बघा, लखनौमध्ये साक्षरतागृह हे संग्रहालयासोबतच पर्यटन स्थळसुद्धा इथं असणार आहे. आता हे कसं काय तर आपल्या भारतीय साक्षरता मंडळाने अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे की लखनौमध्ये एक नवीन साक्षरता संग्रहालय हे बांधलं जावं. लखनौमध्येच का बरं? कारण लखनौमध्ये ऑलरेडी साक्षरतागृह या नावाने प्रसिद्ध असलेली एक जागा आहे. याच्या जागेवर आता साक्षरता संग्रहालय बांधलं जाणार आहे. आता हे जे साक्षरतागृह जे ऑलरेडी आहे ना, तर ते 1956मध्ये ह्याची स्थापना केली होती एका अमेरिकन नागरिकाने. तर बघा, अमेरिकन नागरिक वेल्थी हॉन्सिंजर फिशर यांनी 1956मध्ये लखनौमध्ये भारत साक्षरता मंडळ किंवा साक्षरतागृहाची स्थापना केली होती आणि आता याच ठिकाणी हे नवीन साक्षरता संग्रहालय बांधलं जाणार आहे. हे जे आधीचं साक्षरतागृह आहे याचं ब्रीदवाक्य होतं, इट इज बेटर टू लाईट अ लॅम्प दॅन टू कर्स द डार्कनेस. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की लखनौमध्येच का बरं हे साक्षरता संग्रहालय बांधलं जाणार आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. तिसरी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक कोणत्या ठिकाणी झाली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, केवडिया.
कुठे आहे हे केवडिया? तर गुजरातमध्ये आहे. या ठिकाणी G20च्या तिसरी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक रिसेंटली झालेली आहे. म्हणजेच ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपची बैठक आता इथे गुजरातमध्ये झालेली आहे. तर यावर्षी आपल्या भारताकडं G20चं अध्यक्षपद आहे. त्यामुळं याच्याशी रिलेटेड सगळ्या मीटिंग एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आता ही जी तिसरी बैठक झाली तर ही गुजरातमध्ये केवडिया या ठिकाणी झाली. ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपची ही बैठक होती. ही पहिली बैठक कुठे झाली होती? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये. दुसरी ही ट्रेड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपची बैठक कर्नाटकात बेंगळुरू या ठिकाणी झाली होती. आणि आता ही तिसरी बैठक गुजरातमध्ये केवडिया या ठिकाणी झाली आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये ही जी बैठक आहे 3 दिवस चालणार आहे, ज्यामध्ये G20चे 75पेक्षा जास्त प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून G20चे जे देश आहेत तर हे लक्षात कसे ठेवायचे आहेत ह्याची एक ट्रिक बघून घेऊ. खूप बेसिक प्रश्न आहे बघा, कुठल्याही एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की G20मध्ये पुढील कोणता देश सहभागी नाही आहे, त्याच्यासाठी ही ट्रिक आहे. तर बघा ही ट्रिक आहे, गुरुजी सीता अब SSCFCI में काम करती है. यामध्ये G स्टँड्स फॉर जर्मनी, U फॉर USA, R फॉर रशिया, U फॉर UK, J फॉर जपान, I आहे इंडियासाठी. त्यानंतर सीतामध्ये S आहे सौदी अरेबिया, I इंडोनेशिया, T टर्की, A ऑस्ट्रेलिया. अबमध्ये A फॉर अर्जेंटिना, B फॉर ब्राझील. SSCमध्ये S फॉर साऊथ कोरिया, S फॉर साऊथ आफ्रिका आणि C फॉर कॅनडा. FCIमध्ये F फॉर फ्रान्स, C फॉर चायना, I फॉर इटली. मेमध्ये M फॉर मेक्सिको आणि E फॉर युरोपियन युनियन. सोपी आहे ट्रिक, जर तुम्ही 2 वेळा म्हणलात तरी लक्षात राहील. गुरुजी सीता अब SSCFCI में काम करती है, यामध्ये फक्त काम करती है हे सायलेंट आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय राज्याला पहिली उड्डाण प्रशिक्षण संस्था मिळाली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तामिळनाडू, तिसरा पर्याय. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे बघा, कारण आपल्या भारतामध्ये आत्तापर्यंत टोटल 35 उड्डाण प्रशिक्षण संस्था ऑलरेडी आहेत, पण तामिळनाडूमध्ये एकसुद्धा नव्हती. तर तामिळनाडू ह्या राज्याची ही पहिली उड्डाण प्रशिक्षण संस्था म्हणजेच फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन असणार आहे, जी की आपल्या भारताची ही 36वी अशा पद्धतीची FTO असणार आहे. आता हे कुठल्या राज्यामध्ये कुठं FTO म्हणजे ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आणायची हे कुणाच्या हातात असतं? तर नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या हे हातात असतं. रिसेंटली या DGCAने अशा पद्धतीच्या तामिळनाडूच्या पहिल्या FTOला आता मान्यता दिलेली आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात आपण DGCA बद्दल पण माहिती जाणून घेऊ. म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय. DGCA म्हणजेच याला इंग्लिशमध्ये डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन असं म्हणतात. लक्षात ठेवा, ही आपल्या भारतातली नागरी विमान वाहतुकीचं रेग्युलेशन करणारी भारताची एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक संस्था म्हणजे ही एका कायद्याच्या अंतर्गत चालते. तर लक्षात ठेवा, एअरक्राफ्ट सुधारणा कायदा 2020च्या अंतर्गत DGCA ही एक वैधानिक संस्था बनलेली आहे. ओके, DGCAचे आपल्या भारतामध्ये टोटल 14 रिजनल ऑफिसेस आहेत. याच्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद इथं असे टोटल 5 प्रादेशिक हवाई सुरक्षा कार्यालये सुद्धा आहेत या DGCAचे, पण हेडक्वार्टर नवी दिल्ली या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजनेचा पायलट प्रकल्प सुरू केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, गुजरात. तर रिसेंटली गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातल्या नादिया या ठिकाणापासून अंत्योदय श्रम सुरक्षा अपघात विमा योजना ही गुजरातच्या गव्हर्नमेंटनी सुरू केलेली आहे. इथं बघा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे की मजुरांच्या कल्याणासाठी योजना सुरू करणारं गुजरात हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ओके, तर असं डायरेक्टसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मजुरांच्या कल्याणासाठी योजना सुरू करणारं कोणतं पहिलं राज्य आहे? तर हे गुजरात हे पहिलं राज्य बनलं आहे. त्यांनी अंत्योदय श्रम सुरक्षा अपघात विमा योजना ही सुरू केलेली आहे त्यांच्या नादिया या ठिकाणापासून. हे जे प्रोजेक्ट आहे हा एक ट्रायल बेसिसवर म्हणजे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला आहे. तर ही प्रायोगिक तत्वावरची ही योजना भारतीय टपाल विभाग, भारतीय पोस्ट पेमेंट बँक आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या देशाला जून 2024 पर्यंत परवान्याशिवाय भारतात बटाटे आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, भूतान. म्हणजे काय, तर भूतानमधून भारतात जर बटाटे आणायचे असतील तर त्याला असा काही वेगळा
परवाना घ्यायची गरज नाही आहे. कधीपर्यंत? तर जून 2024पर्यंत. तर असं रिसेंटली आपल्या भारताच्या गव्हर्नमेंटनी ही परवानगी दिलेली आहे. हे जो पिरियड होता ना, तर हा पूर्वी 30 जूनपर्यंत होता. म्हणजे हे परवान्याशिवाय भूतानमधून भारतात बटाटे हे 30 जूनपर्यंत जे व्यापारी वगैरे आहेत तर ते आणू शकत होते. आता हीच परवानगी जून 2024पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आपण बघा, आपला भारत हा भूतानमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बटाट्यांची आयात करतो. भारताने 2022-23मध्ये 1.02 दशलक्ष डॉलर एवढ्या जास्त किमतीचे बटाटे आपल्या भारतामध्ये आणले होते. भूतान कुठे आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. इथे बघा, हा आहे आपला भारत, हा आहे नॉर्थ ईस्टकडचा भाग. हा जो पर्पल कलरचा देश दाखवला आहे ना, तर हा आहे भूतान. ह्याला थोडं मोठं करून समजायचं झालं तर इथे बघा, हा आहे भूतान. याच्या तिन्ही बाजूला भारतच आहे. तिन्ही बाजूला म्हणजे कोणत्या? तर पूर्वेला, पश्चिमेला आणि दक्षिणेला भारतच आहे. फक्त उत्तरेला चीनचा जो तिबेटचा भाग आहे तर हा इथे लागलेला आहे. त्यातही आपल्या भारतामध्ये जर कोणते राज्य ह्याला लागलेले आहेत बघायचं झालं तर बघा, भूतानच्या पूर्वेला अरुणाचल प्रदेश आहे, पश्चिमेला आहे सिक्कीम आणि दक्षिणेला पश्चिम बंगाल आहे. आता भूतानबद्दल थोडं जी पण माहिती असू द्या, की भूतान हा आर्थिकदृष्ट्या बराच गरीब देश आहे, तरीसुद्धा आशियातला सगळ्यात आनंदी देश आहे हा भूतान. आता हे कोण ठरवतं? तर जे हॅपीनेस इंडेक्स येतात किंवा जे रिपोर्ट येतात तर त्यानुसार आशियातला सगळ्यात आनंदी देश आहे भूतान आणि जगातला सुद्धा 8वा सर्वात आनंदी देश आहे हा भूतान. इथली 75% लोकसंख्या ही बौद्ध धर्माला फॉलो करते आणि इथं म्हणजे हे बहुसंख्याक आहेत बौद्ध धर्माला फॉलो करणारी लोक. त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली सांगायचं तर वज्रयान बौद्ध धर्म हे लोक फॉलो करतात. किंवा हा जो धर्म आहे तर हा या देशाचा अधिकृत धर्मसुद्धा आहे किंवा हा राष्ट्रीय धर्म त्यांनी मांडलेला आहे. ओके. थिम्पू ही भूतानची राजधानी आहे आणि हेच इथलं सगळ्यात मोठं शहर आहे. इथलं चलन लक्षात ठेवा, नुगलट्रुम. आता ह्याचं प्रोनाऊन्सिएशन थोडं चुकलं असेल तर सॉरी. तर हे इथलं चलन आहे. ओके. पुढचा प्रश्न. जुलै 2023मध्ये 34व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड UAEमध्ये कोणता देश पदतालिकेत अव्वल होता? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय आपला भारत. तर रिसेंटली बघा, 3 जुलै ते 11 जुलै 2023 या पिरियडमध्ये अल ऐन UAE या ठिकाणी 34वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा झालेली आहे. तर याच्यामध्ये भारत आणि सिंगापूर ह्या दोन्ही देश टॉपवरती आहेत. कारण आपल्या भारताला आणि सिंगापूरला 4 गोल्ड मेडल मिळालेले आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही देश आघाडीचे किंवा अव्वल स्थानावरती आहेत. यामध्ये बघा, आपल्या भारतामध्ये कुणाला गोल्ड मेडल मिळाले तर हेही आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, ध्रुव अडवाणी बेंगळूरचा आहे हा. याशिवाय राजस्थानची ईशा पेडणेकर, आपल्या महाराष्ट्राचे मेघ छापडा आणि छत्तीसगडचा रोहित पांडा. तर या चौघांनी आपल्या भारताला ह्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राष्ट्रात HALच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय मलेशिया. तर हे उद्घाटन कुणी केले? तर आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी. आपल्या भारत आणि मलेशिया यांच्यातले घनिष्ठ संरक्षण औद्योगिक सहकार्य सोपं करण्यासाठी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर या ठिकाणी हे HALचं रिजनल ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे. आता हे ऑफिस कशासाठी? तर HALच्या विस्तृत साऊथ ईस्ट किंवा दक्षिण पूर्व आशियाई क्षेत्राच्या संलग्नतेसाठी केंद्र म्हणून हे ऑफिस तिथं काम करणार आहे. आता इथे आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा माहिती पाहिजे, की मलेशियाने आपल्या HALनी बनवलेलं तेजस लढाऊ विमान जे आहे, म्हणजे जे फायटर जेट आहे आपल्या HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी बनवलेलं, तर हे घ्यायला मलेशियाने इंटरेस्ट दाखवलेला आहे. त्यासाठी म्हणूनसुद्धा आपल्या गव्हर्नमेंटचं हे एक पाऊल असू शकतं, की आता आपण HALचं रिजनल ऑफिस मलेशियाची राजधानी क्वालालंपूर या ठिकाणी उघडलेलं आहे. ओके. या प्रश्नातून HALबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही आपली भारतीय सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे. हिची स्थापना 23 डिसेंबर 1940ला झाली होती. लक्षात ठेवा, HAL ही जगातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन कंपनी आहे. हिचं हेडक्वार्टर बेंगळूर या ठिकाणी आहे आणि
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ही कंपनी काम करत असते. हिनं भारतीय हवाई दलासाठी बरेच वेगवेगळे प्रोडक्शन केलेले आहेत. म्हणजे HALने आपल्या भारताच्या एअरफोर्ससाठी आत्तापर्यंत तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट बनवलं आहे, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरसुद्धा बनवले आहेत आणि ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर. तर असे बरेच वेगवेगळे प्रोडक्शन आपल्या भारतासाठी HALने केलेले आहेत. ओके, या प्रश्नातून थोडं मलेशियाबद्दल पण जाणून घेऊ. तर बघा, आपल्या आग्नेय आशियातला हा एक देश आहे. ह्याच्यामध्ये बघा ना, ह्या देशाचे 2 भाग आपल्याला दिसत आहेत, कारण हा बेटांचा बनलेला देश आहे. ह्याच्यामध्ये हा जो पूर्वेकडचा भाग आहे हा आहे पूर्व मलेशिया आणि पश्चिमेकडचा भाग म्हणजे पश्चिम मलेशिया. तर हे जे दोन्ही विभाग दिसत आहेत ना, तर ह्यांच्यामध्ये जवळपास 650 किलोमीटर लांबीचं डिस्टन्स आहे आणि हे दोन्ही भाग दक्षिण चायना किंवा साऊथ चायना सीनं वेगळे झालेले आहेत. पश्चिम मलेशियाबद्दल सांगायचं तर बघा, पश्चिम मलेशियाच्या उत्तरेला थायलंड इथे आपल्याला दिसतोय. याच्या दक्षिणेला सिंगापूर हा एक छोटासा देश आहे. याच्या नैऋत्येला मलाक्काचं सामुद्रधुनी आहे. पूर्वेला साऊथ चायना सी आहे आणि पश्चिमेला अंदमान समुद्र आहे. तेच जर पूर्व मलेशियाच्या भागाबद्दल सांगायचं तर ह्याच्या उत्तरेला आहे चीनी समुद्र किंवा सुलू समुद्र. ह्याच्या पूर्वेला सेलेबिस समुद्र किंवा पॅसिफिक ओशन आहे आणि दक्षिणेला आणि पश्चिमेला इंडोनेशिया हा देश आपल्याला इथे दिसतोय. ओके, इथे बघा हा आहे मॅप ह्याचा. लक्षात ठेवा, क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे. इथलं चलन आहे मलेशियन रिंगिट. ठीक आहे, पुढचा प्रश्न. ओपन कायलिन ही कोणत्या राष्ट्राची पहिली ओपन सोर्स संगणक ऑपरेटिंग सिस्टीम आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चीन, तिसरा पर्याय. तर रिसेंटली बघा, चीननी त्यांची स्वतःची पहिली स्वदेशी ओपन सोर्स डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम ही आता सुरू केलेली आहे. याचं नाव आहे ओपन कायलिन. आता हे असं का केलं आहे चीननी? तर चीनला US टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याच्यावरती जी डिपेंडन्सी आहे चीनची, तर हे कमी करण्यासाठी त्यांनी एक स्वतःचीच ओपन सोर्स डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे. म्हणजे काय, तर चीनला त्यांचा जो डेटा आहे, त्यांना डेटाचं इम्पॉर्टन्स माहिती आहे. हा चीनचा लोकांचा डेटा त्यांना दुसऱ्या देशांना किंवा US सारख्या देशाला द्यायचा नाही आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःचीच एक ऑपरेटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे. ओके, नाव लक्षात ठेवा, ओपन कायलिन ही चीनची स्वतःची डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, पुढचा प्रश्न. थायलंडमधील आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे अधिकृत शुभंकर कोणते देवता आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, भगवान हनुमान. तर आपण आपल्या भारतामध्ये हनुमानाला खूप मानतो. बरेच जण मारुती असं सुद्धा म्हणतात. तर आपण हनुमानाला खूप मानतो. पण तुम्हाला असं वाटेल की थायलंडमध्ये कसं काय, थायलंडमध्ये सुद्धा आपल्या इंडियन देवाला कसं काय मानतात? तर बघा, कुठलेही देव पर्टिक्युलर एका देशाचे नसतात. जसं की जर सीता माता जर बघितलं तुम्ही, तर त्यांचा जन्म नेपाळमध्ये झालेला आहे. देश वगैरे हे आत्ता पडलेले आहेत, पण पूर्वी हे सगळं म्हणजे तेव्हाचे जे राजे होते त्यांचा तो भाग होता. एवढंच नाही, तर थायलंडमध्ये सुद्धा रामायण जे आहे तर हे खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं सुद्धा अभ्यासलं जातं, मानलं जातं. इनफॅक्ट भारतामध्ये सुद्धा ज्या रामायण महाभारतावरती ज्या सिरियल बनल्या होत्या तर त्यासुद्धा तिथले लोक बघतात. इवन ह्या सिरियलमधले जे ॲक्टर वगैरे आहेत तर त्या लोकांनासुद्धा तिकडं थायलंडमध्ये ओळखतात, मानतात. तर त्यामुळेच बघा, त्याचाच एक इफेक्ट आपण म्हणू शकतो की थायलंडमधल्या या एशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपचा ऑफिशियल मॅस्कॉट म्हणून आपले जे हनुमान आहेत तर ह्यांना बनवण्यात आलेले आहे. अशा पद्धतीचं हे मॅस्कॉट असणार आहेत. ओके, या प्रश्नाच्या माध्यमातून थोडा थायलंडचा आपण भूगोल अभ्यासून घेऊ. इथे बघा, थायलंडचं अजून एक नाव तुम्हाला माहिती पाहिजे. थायलंडलाच सयाम असं सुद्धा म्हणतात आणि हा आग्नेय आशियातला एक देश आहे. या देशाच्या पूर्वेला लाओस आणि कंबोडिया हे 2 देश इथे दिसत आहेत. वरती आहे बघा लाओस, त्याच्या खाली आहे कंबोडिया. याच्या दक्षिणेला थायलंडचा आखात आहे, मलेशिया आहे. तर पश्चिमेला अंदमानचा समुद्र आहे आणि म्यानमारसुद्धा इथे आपल्याला दिसतंय. म्यानमारला बर्मा म्हणतात किंवा ब्रह्मदेश असं सुद्धा म्हणतात. थायलंडची जी राजधानी आहे ती आहे बँकॉक आणि इथलं जे चलन आहे ते आहे थाय बाथ. ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच XAI नावाची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI कंपनी कोणी सुरू केली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, एलॉन मस्क. एलॉन मस्क कोण आहेत? तर जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत सध्या ते, तुम्हाला माहिती असेलच. तर त्यांनी आता एक रिसेंटली XAI नावाची AI कंपनी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी त्यांनी सुरू केलेली आहे. सध्या एलॉन मस्क कोण आहेत? तर टेस्लाचे CEO आहेत ते, असंच आपण त्यांना ओळखतो. तर त्यांनी ही AIची एक इंटेलिजन्स फर्म सुरू केलेली आहे. XAI नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण
आता बघा जे चॅटबोट वगैरे आहे तर ते आल्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती बऱ्याच कंपन्या काम करतात, बरेच देशसुद्धा स्वतःचं चॅटबोट सिस्टीम वगैरे सुरू करत आहेत. तर या प्रत्येक देशाचं किंवा अशा ज्या प्रत्येक मेन व्यक्ती आहेत, ज्या कंपन्या आहेत, तर त्यांच्या या AI सिस्टीमला काय नाव आहे, तर हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. मे बी मल्टीलायनरमध्ये विचारतील किंवा जोड्या लावा पद्धतीचा प्रश्न ह्यावरती बनू शकतो. ठीक आहे, तर XAI ही टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांचीच ही फर्म असणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधात ती काम करणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारताची पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर कोण बनली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय लिसा. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. आत्ताच आपण AIचा प्रश्न बघितला, तर पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स न्यूज अँकर आहे लिसा. आता ही पहिली प्रादेशिक आहे, तर कुठल्या प्रादेशिक भाषामधून ही न्यूज देणार आहे न्यूज रिपोर्टर? तर ओडिशा या राज्यामध्ये ही असणार आहे. तर ओडिशातले OTV नावाचे एक चॅनल आहे. या खाजगी उपग्रह न्यूज चॅनलवरती AIचा वापर करून तयार केलेली ही पहिली TV अँकर त्यांनी लॉन्च केलेली आहे. लक्षात ठेवा, पहिली रिजनल AI न्यूज अँकर असणार आहे ही, जिचं नाव आहे लिसा, जी की ओडिशामध्ये असणार आहे. आता ही जी अँकर आहे ना, तर ही 2 भाषांमध्ये न्यूज रिपोर्टिंग करणार आहे. ते म्हणजे ओडिया आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये लिसा नावाची ही न्यूज अँकर, AI न्यूज अँकर हे न्यूज रिपोर्टिंग करणार आहे. ओके, तर ही लक्षात ठेवा, लिसा ही राज्यातली पहिलीच व्हर्च्युअल AI TV अँकर ठरलेली आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रतिष्ठित लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 दिला जाईल? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय नरेंद्र मोदी. तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचाच प्रतिष्ठित मानला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 हा त्यांना दिला जाणार आहे. आता हा कधी दिला जातो? तर हा 1 ऑगस्टला प्रदान करण्यात येतो. का बरं 1 ऑगस्टलाच? कारण या दिवशी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असते. ठीक आहे, तर रिसेंटली अशा पद्धतीची घोषणा जी आहे, तर ही टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक आणि रोहित टिळक यांनी पुण्यात केलेली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, जुलै 2023 लिथुआनियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय देवेश उत्तम. हे आता लिथुआनियामध्ये भारताचे राजदूत असणार आहेत. यापूर्वी या पदावरती कोण होतं? तर मनीष गुप्ता हे होते, ज्यांची आता घानामधल्या भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे. हे जे आधी जे मनीष गुप्ता होते ना, तर हे 1998च्या बॅचचे IFS अधिकारी होते. ओके, आणि आत्ता ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे देवेश उत्तम, तर हे सुद्धा IFS अधिकारीच आहेत 2003च्या बॅचचे. ठीक आहे, या प्रश्नातून लिथुआनिया कुठं आहे जरा समजून घेऊ. तर इथे बघा, हा आहे लिथुआनियाचा मॅप. उत्तर युरोपातला एक बाल्टिक देश आहे हा, आणि हा पूर्वी जे सोव्हिएत युनियन होतं तर त्याचाच एक भाग होता. पण त्यानंतर 1990 नंतर सोव्हिएत युनियनचं जे विघटन झालं, त्यानंतर लिथुआनिया हा एक सेपरेट देश बनला. लिथुआनियाच्या वायव्येला बाल्टिक समुद्र आहे, उत्तरेला आहे लॅटविया, आग्नेयेला बेलारूस आहे बघा, नैऋत्येला आहे पोलंड, आणि इथे याच्या जवळच कालिनिनग्राद ओब्लास्ट हा एक रशियाचा भाग सुद्धा आहे. ओके, आता पुढचा प्रश्न, जागतिक लोकसंख्या दिन 2023ची थीम काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय अनलिशिंग द पॉवर ऑफ जेंडर इक्वॅलिटी. तर हे या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक डेजची थीम इम्पॉर्टंट असते. 1 लायनरमध्ये सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिन 2023ची थीम होती अनलिशिंग द पॉवर ऑफ जेंडर इक्वॅलिटी. आता हा जो दिवस आहे ह्याची स्थापना 1989 केली होती. कुणी केली होती? तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या तत्कालीन गव्हर्निंग काउन्सिलनं या दिवसाची स्थापना 1989 केली होती. पहिल्यांदा हा दिवस 11 जुलै 1990ला 90पेक्षा जास्त देशांनी सेलिब्रेट केला होता. ओके, आणि यावर्षीची थीम आताच मी तुम्हाला सांगितली अनलिशिंग द पॉवर ऑफ जेंडर इक्वॅलिटी. ठीक आहे, तर लक्षात ठेवा 11 जुलैला हा वर्ल्ड पॉप्युलेशन डे असतो. ओके, आता या प्रश्नाच्या माध्यमातून जुलैमधले इतरही महत्त्वाचे दिवस अभ्यासून घेऊ, जे की एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर एक दिवस या दिवशी महत्त्वाचे 4 डेज असतात. नॅशनल डॉक्टर्स डे, महाराष्ट्र कृषी दिन, GST दिन आणि नॅशनल CA डे.
त्यानंतर 3 जुलैला प्लास्टिक बॅग मुक्त दिवस, 10 जुलैला मातृसुरक्षा दिन असतो, खूप महत्त्वाचा दिवस आहे हा. 11 जुलैला आत्ता आपण बघितलेला वर्ल्ड पॉप्युलेशन डे असतो आणि 17 जुलैला वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस. 18 जुलैला आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन असतो. 20 जुलैला इंटरनॅशनल चेस डे. 26 जुलैला कारगिल विजय दिवस असतो. 28 जुलै वर्ल्ड हेपॅटायटिस डे आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस असतो. ठीक आहे, तर अशा रीतीने आज आपण 11 ते 13 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. तुम्हाला हे लेक्चर समजत आहेत का आणि कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात मग लवकरच आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.